जोडी सासू सोन्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज काय नवीन, तर आज आपण करणार आहोत येसूर. तर हा येसूर काय असतो तो पहा आता. चला तर आज ना आपण या धावपळीच्या जगात आपल्याला रोजच सगळ्या गोष्टी काही साध्य होत नाही, म्हणून आपण ना रोजच्या भाज्या असतात, आपल्या पातळ भाज्या असतात, सगळ्याच काय अशा सुक्या भाज्या नसतात, तर त्यांच्यासाठी टाकण्यात येणारा हा येसूर. तर मी आज ना येसूर करणार आहे. आपल्याकडे गावठी भाषा त्याला येसूरच म्हणतात. तर हे बघा, मी एवढं धन घेतलेलं आहे आणि ही हरभऱ्याची डाळ. धन आणि डाळ ही समप्रमाणात आहे, फक्त डाळीचं वजन जास्त आहे आणि धन एकदम हलकं असतं. तर तुम्ही याच्याऐवजी फुटाण्याची डाळ सुद्धा, बासकी डाळ घेऊ शकता. पण मी आता हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही एवढी डाळ, ते धन आणि ही बाजरी. या बाजरीशिवाय चव नसते. बाजरी खरंच खूप मस्त असते. आणि आता बाजरी थोडीशी जास्त आहे, तर मी आता ही बाजरी, डाळ, धन, अजून हे पा, हे एक हावरी तेल आहेत आपले, पांढरे हावरे तेल. तर काही जण काळे सुद्धा घेऊ शकतात. काळे तिळाने थोडंसं वाटण काळ वाटतं, पण हे मस्त असतात. तेल असतं हावरे तिळामध्ये जास्त. आणि हा तेजपत्ता. तर यामध्ये आपण अजून मगज बी सुद्धा घालू शकतो, काजू कणी सुद्धा घालू शकतो. पण आपल्याला घरच्या जेवणाची चव पाहिजे ना, मगज ब्याची आणि काजू कणीची चव ही हॉटेलमध्ये असते. मग आपल्याला घरच्या जेवणाची चव पाहिजे असेल तर आपण हा येसूर मसाला आपल्याला आता छान असा तव्यावरती भाजून घ्यायचा आणि नंतर मस्त वाटून घ्यायचं. तर चला, गाई गडबडीत आपण जेव्हा असं मटण असतं किंवा हरभऱ्याची भाजी, पातळ भाज्या असतात, त्या टायमाला वेळ नसतो, कधी लाईट नसते. आणि गावाकडं तर आमच्या बाजूला लाईट खरंच नसते, सारखी असते तरी ते कमी प्रमाणात असते. म्हणजे हे सुद्धा चालत नाही, मिक्सर सुद्धा चांगले चालत नाही. त्याच्यामुळे मी आता हे वाटून ठेवणार आहे सगळं. तर चला आता आपण पहिले हे भाजून घेऊया. तर बघा, मी आधी बाजरी भाजून घेते चांगली, आणि अगदी ज्वारीच्या लायांसारख्या याच्या सुद्धा बारीक बारीक, कारण बाजरी लहान असते, मग त्याच्या लाया सुद्धा बारीक होतात. तर बाजरी भाजते मी आधी. आमच्याकडं ना खरंच सकाळी लाईट फुल नसते, कारण कसं असतं इकडं गावाकडं बहुतेक लोक सकाळी हीटर लावतात. जनावरांच्या कुटी मशनी असतात, त्या कुटी मशनी चालू असतात, त्याच्यामुळं लाईट कमी असते. त्यामुळं असं मिक्सरसुद्धा चांगले चालत नाहीत, वाटण बारीक होत नाही. त्यामुळं मग पाट्या वाटायला लागतं. मग आता पाट्यावरलं वाटण थोडंसं आपण कमी करणार आहोत. आणि हे येसूर आपण आधीच वाटून ठेवला ना, मग मोजकंच वाटायचं पाट्यावर. तर बघा आता मी बाजरी भाजून घेत डाळ. आणि आमच्याकडं ना दुपारचे असे मिक्सरसुद्धा, म्हणजे सकाळ संध्याकाळ जास्त चालत नाही, दुपारचे जरा बरे चालतात. त्यामुळं मी आता हा येसूर वाटून, कारण कधी कोणी पाहुणे आले गडबडीच्या टायमात, ते जड वाटण असतं ना, मग पाट्या वाटायला थोडा त्रास होतो. म्हणून आपण, तर या भाजणीला तेल न टाकताच अगदी सुक्कच भाजायचं, म्हणजे ते चिटकत नाही मिक्सरला. आणि आपण कोरडंच ते छानपैकी वाटून घेणार आहे. आणि मिक्सरला नाही तर कधी कधी गिरणीवर सुद्धा दळून आणतात जास्ती असेल तर. आमच्याकडं जत्रेला याला असंच येसूर म्हणजे तयार करतात. अगदी अख्खं बकरं असतं, मग त्या बकऱ्याच्या कार्यक्रमाला हा येसूर एकत्र करून वाटून घ्यायचा. कांदा, खोबरं त्याचं वाटण वेगळं असतं, आलं लसणाचं, आणि हे वेगळं. हे सुक्कं ठेवायचं. मग पाहिजे तसं आपल्याला घट्ट पातळ करायचं असेल तसं आपण टाकू शकतो. म्हणून हा येसूर ना सुक्का वाटायचा. एकदम अगदी बाजरीच्या ज्वारीच्या पिठासारखंच पीठ तयार होतं याचं. हा येसूर वेगळा. आणि अजून एक येसूर असतो तो कारळ्यांचा. आता त्याला आमच्याकडं कारळ म्हणतात, काही ठिकाणी खुरासणी म्हणतात. त्यात पण ते तेलवर्गीयच आहे, अगदी हावरे तिळासारखं. त्याची चटणी पण खूप मस्त होते आणि छान लागते खायला. तर त्यामध्ये सुद्धा असंच वाटायचं, कारण ते ना असं वष्टाची आपण भाज्या करतो ना, समजा बोंबील, सुकट, कुठं असं हरभऱ्याचं पातळ कालवण केलं, मग त्याच्यामध्ये टाकायला लागतं. तर
हे म्हणजे वष्टाच्या भाज्या, त्याचं यसर वेगळा आणि याचा यसर वेगळा वाटणार आहे मी. आणि आता हे हावरे तीळ एकदम मस्त भाजलेत आणि एकदम छान असा खरपूस वास येतोय. तर चला आता हे धने पण आपण छान असे भाजून घेतले. मस्त गवळ सगळं आपलं भाजून झालेलं आहे. आता आपलं राहिलंय फक्त तेजपत्ता. आणि आपलं सगळं वाटण भाजून झालंय. आता आपण हे थोडंसं थंड होऊन देणार आणि मग मिक्सरमधून काढणार. तर हे हावरे तीळ थोडेसे मी वेगळे ठेवलेत, कारण हे तेलाचा प्रकार आहे, ते सेपरेट वाटणार. आणि हे सर्व काही एकत्र करून तेजपत्ता पण आपण यामध्ये टाकणार आहोत. तर आता थोड्या वेळासाठी आपण हे गार होऊन देऊ आणि नंतर मग मिक्सरवर वाटून घेऊ, कारण दुपारचीच लाईट भरपूर असते. तर आता मी थोडा वेळ गार होऊन देणार आणि नंतर मिक्सरवर वाटणार आहे. तर हे पहा, आपण मिक्सरमधून हे बारीक केले. पण तुम्हाला मी बोलले ना, आमच्याकडे लाईटी फुल नसतात, तर थोडंसं आपल्याला चाळून घ्यावं लागलं. जर चांगलं बारीक झालं असतं ना, तर चाळून पण नसतं घ्यायला लागलं. तर मी चाळून घेते. आपण हावरे तीळ अगदी वेगळे वाटलेले आहेत, हे चाळून पुन्हा आपण बारीक करून घेऊ. आणि पाहिजे तेवढी चमच्याने मस्त टाकता येते, पाहिजे तेवढ्या भाजीला. खूप बरी पडते घरात असल्यावर. तर आता हे पुन्हा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. तुम्ही पिठाच्या गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकता घरी दळण्यापेक्षा. आणि ज्यांचे मिक्सर चांगले, ज्यांच्याकडे भरपूर लाईट आहे, त्यांनी घरी दळलं तरी खूप मस्त होतं. आणि बघा याच्यामुळं हावरे तीळ आणि धन याच्यामुळे इतका छान वास सुटलाय ना आता या यसराचा. आमच्याकडं यात्रेला अख्खं बकरं असतं, त्या बकऱ्याच्या कालवणाला असं आम्ही यसर तयार करतो. आणि खोबऱ्याचा सुद्धा वेगळा किस करून घ्यायचा, आलं लसणाचं कांद्याचं वेगळं वाटण वाटायचं, ते टाकायचं आधी. आणि नंतर हे लागल तसं मिक्स करून पाण्यात ते टाकायचं, नाहीतर आणि ते खराब पण होत नाही राहिलं तर. मटणाच्या भाजीला, चिकनच्या जे रस्सा भाजी करतो ना आपण, त्याच्यासाठी खूप चांगलं असते, मस्त आहे. तर हा एवढा झाला. आणि हे आपलं हावरे तीळ. आता हे तेलाचंच प्रकार असतो ना, त्याच्यामुळे याच्या इतक्या अशा हे झाल्या मस्त अगदी. आणि आपण खोबरं सुद्धा वेगळं बारीक करून ठेवणार आहे, पाहिजे तेव्हा घेता येतं, टाकता येतं. तर बघा, हा यसर आपला तयार झाला. इतका छान होतो ना, खरंच एकदा करून पहा आणि नंतर सांगा, खूप मस्त झालेलं आहे. तर चला, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.